मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आतापर्यंत आपण कार्तिक महात्म्य अध्याय 9 ऐकून चुकलो आहोत, तर आज 10वा अध्याय ऐकणार आहोत। तर दररोज तुळशीची पूजा करा। तुळशीची पूजा केल्याने आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांचे पुण्य मिळते आणि तुळशीच्या मातीचा जर आपण टिका लावला तर आपलं भाग्य उजळतं, याच्यात शंका मुळीच नाही आहे। म्हणून ज्या वेळेस स्त्रिया पाणी टाकतात तर तेच पाणी तुळशीचं घेऊन आपल्या कपाळी लावायचं। याच्याने आपलं भाग्य पण उजळतं आणि दीर्घायुष्य होतं आणि जे काही दरिद्रता नेगेटिव्ह थॉट राहतात तर ते सुद्धा आपल्या मनातून दूर होतात। तर आता आपण जाणून घेणार आहोत कार्तिक महात्म्य अध्याय 10वा। तर मित्रांनो, खूप काही तुमच्या कमेंट्स आल्या की ताई शिवलीला अमृत कथासार यामधला 3रा अध्याय, 4था अध्याय, 5वा आम्हाला मिळाला नाही, डायरेक्ट 6वा अध्याय आम्हाला आला। तर ते गडबडीमुळे थोडा 6वा अध्याय माझा अपलोड झालेला होता, तर तोच ऑन झाला। तर एक वेळचा जर व्हिडिओ ऑन झाला म्हणजे त्याला अनलिस्ट करता येत नाही, त्यामुळेच मी तो राहू दिला। आता तुम्हाला उद्या 3रा अध्याय दररोज 3रा, 4था, 5वा तुम्हाला नंबरप्रमाणे येत जातील, तर दररोज ऐकण्याचे करावे। तर मला 11वा अध्याय सोमवारी दररोज अपलोड करते, तर 6वा अध्याय त्याऐवजी येऊन गेला। तर तो अखंड सौभाग्यवतीचाच होता, तो त्यात काही आपल्याला ये नाही, तो डबल पण परत 6व्या दिवशी आला पण। तर श्रवण केल्याने आपले सौभाग्यात वाढ होते, पतीच्या दीर्घायुष्यामध्ये वाढ होईल आणि सर्व गोष्टींमध्ये वाढ होईल। सिमितिनीचं आख्यान आहे, ते सिमितिनीच्या आख्यान धनधान्य देणारं आहे। तर असं हे आख्यान जो पण ऐकतो त्याची कीर्ती सर्व दूर पसरते। तर असे दररोज ते शिवलीला अमृताचे कथाचे अध्यायाचे पारायण नक्की करा। तसे तर आता दिवाळीचे आपले दिवस खूपच जवळ आले, तरी पण एवढ्या घाई गर्दीत मी पण तुम्हाला व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहते। तरी पण तुम्ही ऐकण्याचे प्रयत्न करा आणि तुमच्या अशाच गावाचे कमेंट्स येऊ द्या छान छान, आणि तुमचं एक कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवतं, आणि एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर आता आपण येऊया आपल्या 10व्या अध्यायावर। कोणी नवीन आलं असेल चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे ऑलवर क्लिक करा, म्हणजे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। कार्तिक महात्म्य अध्याय 10। श्री गणेशाय नमो नमः। नारद म्हणतात, राजा, पूर्वी देवांनी जिंकल्यामुळे जे दैत्य पाताळात राहत होते ते पृथ्वीवर येऊन जलंधराच्या आश्रयाने निर्भय राहते झाले। एकेवेळी त्या जलंधराने राहूचे शिर तुटलेले पाहून त्याचे कारण त्यांना शुक्राला विचारले। तेव्हा शुक्राचार्यांनी देवांना समुद्र मंथन केले व रत्नहरण केले व दैत्यांचा पराभव केला, ही गोष्ट सांगितली। आपला पिता जो समुद्र त्यांचे देवांनी मंथन केलेले ऐकून रागाने त्याचे डोळे लाल झाले व घस्मर नावाचा दूत इंद्राकडे पाठवला। तो खर्व मौली घस्मर स्वर्गलोकी जाऊन इंद्रसभेत शिरून इंद्राशी चमत्कारिक भाषणे बोलला। घुसमर म्हणाला, समुद्राचा मुलगा जलंधर हा सर्व दैत्यांचा राजा आहे, त्याने मला दूत पाठवले आहे, त्याचा निरोप श्रवण कर। तू मंदर पर्वताच्या योगाने माझा पिता समुद्र यांचे मंथन का केले? समुद्रातील नेलेली सर्व रत्ने लवकर आम्हाला दे। याप्रमाणे त्या दूताचे भाषण ऐकून इंद्रास चमत्कार वाटला व त्या भयंकर घस्मराला भय उत्पन्न करणाऱ्या शब्दाने भाषण करीता झाला। इंद्र म्हणाला, हे दूता, मी पूर्वी समुद्र मंथन केले, त्याचे कारण ऐक। पर्वत माझ्या भयाने समुद्रात दडले, त्यांना त्याने पोटात आश्रय दिला। शिवाय माझे पुष्कळ रिपू जे दैत्य त्यांचे त्याने रक्षण केले, म्हणून त्यापासून मंथन करून जे मिळाले ते मी घेतले। पूर्वी सागराचा पुत्र शंकासूर देवाचा द्वेष करीत होता, त्यालाही माझे धाकटे बंधू विष्णूंनी मारले। तर जा व ही समुद्र मंथनाची कारणे आहेत असे त्या जलंधराला सांग। नारद म्हणाले, इंद्र याने याप्रमाणे परत पाठवलेला दूत पृथ्वीवर आला, त्याने इंद्राने सांगितलेली सर्व वर्तमान दैत्यास सांगितले। ते ऐकून जलंधर संतप्त झाला, रागाने त्याचे ओठ थरथर कापू लागले। तो देवांना जिंकण्याच्या उद्योगास लागला व त्याकरता चोहाकडून व पातालातील कोट्यवधी दैत्य तेथे मिळाले। नंतर तो दैत्येंद्र जलंधर शुभनिशुंभदी सेनापतीच्या कित्येक कोटी घेऊन स्वर्गास जाऊन नंदनवनात राहिला। तेव्हा देवही अमरावतीहून युद्धास सज्ज होऊन आले। पुढे दैत्यांचे मोठे सैन्य अमरावतीला वेष्टून राहिलेले आहे। असे पाहताच देव दैत्यांचे युद्ध सुरू झाले। मुसळ, परीघ, बाणा, गदा, शक्ती, परशु इत्यादी शस्त्रांनी ते एकमेकावर धावत जाऊन मारू लागले। दोन्ही सैन्य क्षीण होऊन रक्ताच्या ओघाने भरलेली
भरली आणि हत्ती, घोडे, रथ व पायदळ यांनी कित्येक पाडले. दुसऱ्यांनी त्यांना पाडिले. आणि त्यावेळेस रणभूमी संध्याकाळच्या मेघाप्रमाणे लाल झाली व युद्धात जे दैत्य पडत त्यांना शुक्र अमृत संजीवनी विद्येच्या मंत्रेने पाणी शिंपून उठवीत होता, तो देव पडतील त्यांना गुरु द्रोणागिराहून दिव्य औषधी वारंवार आणून आठवीत होता. युद्धात पडलेले देव पुन्हा उठलेले पाहून जलंधर रागाने शुक्रास म्हणाला, मी मारलेले देव पुन्हा कसे उठतात? तुझी संजीवनी विद्या दुसऱ्याला माहीत नाही असे प्रसिद्ध आहे. शुक्र म्हणतात, हे दैत्या, द्रोणागिराहून गुरु दिव्य औषधी आणून देवास पुन्हा जिवंत करीतो. याकरिता तू लवकर द्रोणागिरी हरण करून. नारद म्हणतात, राजा याप्रमाणे सांगताच लागले व दैत्य द्रोणागिरी नेऊन समुद्रात टाकून दिला. पुन्हा युद्धात आला. नंतर देव पडलेले पाहून गुरु द्रोणादीकडे गेला आणि तो तेथे द्रोणादी गुरुला दिसला नाही. तो दैत्यांनी नेला असे जाणून गुरु भयभीत झाला व दुरून धापा टाकीत येऊन म्हणाला, देवा हो, फळा हा बलवान आहे, याला जिंकण्यास तुम्ही असमर्थ आहात. शंकराचा अंश, पूर्वीची इंद्राची हकीकत आठवा. ते गुरुचे भाषण ऐकून देव भयाने घाबरले. दैत्य नाश केल्यामुळे दाही दिशांनी पळू लागले. दैत्यांनी देव पळवून लावले आणि मग पाहता शंख नगारे वाजवून जयघोष करीत तो जलंधर दैत्यासह अमरावती नगरीत शिरला. दैत्य नगरात शिरताच इंद्रादी सर्व देव दैत्यांच्या त्रासामुळे मेरू पर्वताच्या गुहेत जाऊन राहिले. याप्रमाणे देवात जिंकून जलंधर तेथे स्वर्गाचे राज्य करू लागला. नंतर इंद्रादी देवाच्या सर्व अधिकारावर शुंभ आदी करून मोठमोठे दैत्य त्यांनी नेमिले आणि व आपण पुन्हा स्वर्णगिरी पर्वताच्या गुहेला देवांचा शोध करू गेले. असे हा इथे दशम समाप्त झालेला आहे. तर मित्रांनो, इथे 10वा अध्याय समाप्त झालेला आहे. 11वा अध्याय आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करणार आहोत. कार्तिक मास महात्म्य अध्याय 11. एकदा नारदजी श्री व्यासजींना विचारू लागले की, हे व्यासजी, सर्व आश्रमापेक्षा गृहस्थ्रम श्रेष्ठ का मानले जाते? तेव्हा व्यासजी म्हणाले, जसे सर्व नद्या समुद्रात आश्रय घेतात आणि सर्व जीव मातेचा आश्रय घेऊन जगतात, हे 6 प्रकार भिकारी, ब्रह्मचारी, संन्यासी, विद्यार्थी, गुरुपूजक, उपजीविका नसलेली, प्रवासी या सर्व गृहस्थांना आश्रय मिळतो. तेव्हा व्यासजी म्हणाले, हे नारदा, आता एक प्राचीन इतिहास आहे ज्यात खूप योग्यता आहे. उत्तानपाद हा उत्तम राजाचा मुलगा होता, जो अतिशय बलवान आणि मद्यपान करणारा होता. त्याने बहुला नावाच्या स्त्रीशी लग्न केले आणि राजा आणि राणी दोघेही मोठ्या प्रेमाने राहू लागले. एका वेळी एका वेश्याचे नित्य पाहताना राजाने मद्यपान केले आणि राणीलाही प्यायला सांगितले, पण राणीने त्यांचे ऐकले नाही. यावर राजा रागावला आणि त्याने आपल्या अनुयायांना राणीला एका निर्जन जंगलात सोडण्याचा आदेश दिला. त्यानंतर राजा राणीच्या वियोगाचे मला फार वाईट वाटले, पण त्याने पुन्हा लग्न केले नाही आणि मुलाप्रमाणे प्रजेचा सांभाळ करू लागला. एके दिवशी एक ब्राह्मण राजाकडे आला आणि म्हणाला, राजा, माझ्या पत्नीचे कोणीतरी अपहरण केले आहे. तिच्या वियोगाने मी खूप दुःखी आहे, म्हणून तिला शोधून आणा. राजा म्हणू लागला की, महाराज, तुमची स्त्री कोण आहे? तिला कोठे नेऊन ठेवले आहे? मला माहीत नाही. तुमची स्त्री कशी आहे? ती कशी आहे? स्वरूप आहे? तेव्हा ब्राह्मणाने सांगितली, ती रागीट आहे, काळ्या रंगाची आहे, कर्कश असली आहे, कठोर शब्द बोलत असली तरी मी तिचा निषेध करत नाही, कारण ती माझी पत्नी आहे. तेव्हा राजा म्हणू लागला की, जेव्हा तुझी स्त्री इतकी रागीट क्रूर स्वभावाची आहे तरी तू तिचे काय करणार? मी दुसरी स्त्री खूप सुंदर आणि कल्याण देऊ शकते. ब्राह्मण म्हणू लागला की, राजन, माझी पत्नी ही माझ्या धर्म आणि कर्माची अर्धांगिनी आहे. तिचे रक्षण करणे हे माझे परम कर्तव्य आहे. जो आपल्या पत्नीचे रक्षण करत नाही त्याचे कल्याण होत नाही. ऋतू संपल्यानंतर जो पुरुष आपल्या स्त्रीसोबत आनंद घेत नाही त्याचे पूर्वज महिन्याभर त्याच्या रक्तात तरंगतात. ब्राह्मणाचे असे बोलणे ऐकून राजाने शस्त्रे घेऊन रथावर स्वार होऊन पुन्हा त्या स्त्रीचा शोध सुरू केला. काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना एक आश्रम दिसले, जिथे कुश ऋषीच्या आसनावर एक महान ऋषी विराजमान होते. राजाला पाहूनही त्या ऋषींनी राजाला आदर दाखवला नाही आणि म्हणाला, तू राजा उत्तानपदाचा पुत्र आहेस हे मला माहीत आहे, पण तू इतका का आला आहेस? इथे का आला आहेस? राजा म्हणाला, हे मुनी, ब्राह्मणाच्या घरातून बायको म्हणून कोणी नेली आहे. ब्राह्मणाची बायको कोणीतरी घरातून नेली आहे. त्यांच्या शोधात मी इकडे आलो, पण तू काही दिले नाहीस की कुठलेही पाहुणचार केले नाहीस. याचे कारण काय? ऋषी खाली उतरले. राजन, तू स्तुतीस पात्र असल्यास तरी तू यावेळेस योग्य नाही, कारण तुझ्या निष्पाप स्त्रीला जंगलात सोडून दिले. पतीची मनापासून सेवा करणे आणि त्याची आज्ञा पाळणे जिथे स्त्रीचा धर्म आहे तिथे स्त्री योग्य सन्मान देणे हा पुरुषाचाही धर्म आहे. ज्या घरात स्त्रियाचा आदर केला जातो तिथे लक्ष्मीचा वास असतो. जिथे स्त्रियांना अनादर करतात त्यांना शांती मिळत नाही, तर त्या घरात लक्ष्मी नांदत नाही, असे त्या ऋषींनी सांगितले. जिथे स्त्रियांचा अनादर होतो तिथे कधीही शांती राहत नाही, आनंद मिळत नाही. इतके ऐकून लाज वाटून तो देवाला विचारू लागला की, तू अनेकाचा, भविष्यांचा आणि वर्तमानाचा तिन्ही काळ जाणणार आहेत, म्हणून ब्राह्मणाची स्त्री कोणी व कुठे नेली ते सांगा.
ऋषी म्हणू लागले की राजन, अदितीचा मुलगा बालक नावाच्या राक्षसाने त्या ब्राह्मणाला उपलवर्त जंगलात नेले आहे. झोपायला जा आणि तिला शोधून ब्राह्मणाशी सामील व्हा. राजाने ऋषींना नमन केले आणि वाटेत उपलावर्त वनात पोचले. तेथे जाऊन पाहिले की ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे त्याचा रंग पाहून राजाने त्याला ओळखले आणि म्हटले, हे कल्याणी, तू कोण? आणि मी विलास मुलाची बायको. मी माझ्या घरात एकटाच झोपलो होतो तेव्हा वाल्क नावाच्या राक्षसाने माझा पराभव करून मला येथे नेले आहे. इथे आणल्यानंतर ना त्या कशाचीच पर्वा झाली ना. त्याने माझे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तरीही मी इथे खूप दुःखी आहे. राजा म्हणाला, ब्राह्मणा, हा राक्षस कुठे गेला? तुझ्या पतीने मला तुझ्या शोधायला पाठवल्या. या जंगलात ब्राह्मणी ठराविक ठिकाणी कुठे गेले आहे? तेव्हा राजा ब्राह्मणाने सांगितलेल्या ठिकाणी गेला आणि राजाला पाहिले. राजाला पाहून राक्षस त्या पाया पडला आणि म्हणाला, हे राजन, मला काय ऑर्डर आहे? राजा म्हणाला, हे निशाचर, या ब्राह्मणाला का आणले आहेस? राक्षस म्हणू लागला की हे राजन, या ब्राह्मणाच्या पतीला राक्षसांनी मारण्याचा मंत्र माहीत आहे, म्हणून जेव्हा आपण यंत्राचे अन्न घेण्यासाठी जातो तेव्हा आपल्याला तेथून दूर नेतो, कारण तो सर्व यज्ञाचा गुरु बनतो. म्हणूनच त्या ब्राह्मणाला दुःखी करण्यासाठी मी त्याची पत्नी घेऊन आलो आहे, कारण स्त्रीशिवाय पुरुषाला कारवाईचा अधिकार नाही. हे ऐकून राजाला वाटले की हा राक्षसही आपला निषेध करत आहे. ऋषींनी आपल्या पूजेला योग्य मान दिला नाही. राजाच्या मनात असा विचार आला की राक्षस म्हणू लागला की राजन, मी तुझी प्रत्येक आज्ञा मानेन. असे म्हणत राजा हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, हे निशाचर, तुम्ही या ब्राह्मणाला तिच्या घरी सोडा आणि आमची आठवण आल्यावर आमच्याकडे या. राजाची आज्ञा मिळताच राक्षस ब्राह्मणाला त्याच्या घरी सोडायला गेला. तेव्हा राजा विचार करू लागला की मी माझ्या निष्पाप स्त्रीला घरातून हाकलून दिले आहे. आता मी कोणते पुण्य कर्म करू जेणेकरून हे पाप दूर होईल? तेव्हा राजा पुन्हा त्या ऋषीकडे गेला. त्याला कर्तव्य विचारले. ऋषी म्हणाले, हे राजा, शतपथ नावाच्या नागाने जेव्हा तुमच्या स्त्रीला जंगलात फिरताना पाहिले तेव्हा तो तिला पाताळात घेऊन गेला आणि त्या नावाची नंदा नावाची एक मुलगी आहे, तिला त्याने आपल्या घरात लपवून ठेवले आहे. हे ऐकून राजा तिथून आपल्या घरी आला आणि ब्राह्मणाला आपल्या घरात स्त्रीसह पाहून खूप आनंद झाला. त्यानंतर राजाला बालक नावाच्या राक्षसाची आठवण झाली. मग तो ताबडतोब राजाकडे आला आणि प्रकट झाला. मुलाला पाहून राजाने त्याला अधलोकातून पत्नीला आणण्याची आज्ञा केली. त्यानंतर राक्षस अधलोकात गेला आणि तेथून राजाच्या पत्नीला आणून राजाला दिले. यानंतर राजा राणी मोठ्या प्रेमाने तिथे राहू लागले. तर इथे हा कार्तिक महात्म्य 11वा पण आपला समाप्त झालेला आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला 10वा आणि 11वा अध्याय आवडला असेल. आवडला तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की करा.